आज पहिल्यांदा यशोदा आणि मी दोघंच चाललोय निधी बाळाला घरी सोडून. मग आपण अजून 1-2 तासांनी गेलं तरी चालेल. फिरून येतो आम्ही. ही प्रेम आहे तुझं आणि रागाने मारल्यास असं अगं बाई लगेच सांगितलीस. सकाळचे वाजले आहेत 8:10 आणि आपल्या टी व्हीवरती चालू आहे सौरव जोशीचा व्लॉग. आणि इकडे निधी बाळ झोपली आहे म्हणजे आता जस्ट उठली आहे ती. उठायच्या स्थितीमध्ये आहे. उठू का नको अशा विषय आहे तिचा. माझी गुरडी पांघरली. आजीच्या गोधडीत छान झोप येते. तिची झोप जर पूर्ण झालेली असली ना की मग ती अशी रडत नाही, हसत उठते बडबड करत काहीतरी. आणि जर तिची झोप झालेली नसेल की मग रडत उठणार. आणि बघ आळस, आहा निधी बाळाचा आळस. कोणी कोणी अशी मजा घेत आहे ते कमेंट करून सांगा. आणि हे चहा आलेला आहे आपला सौरव जोशीला. त्यांचा ब्लॉग बघतोय ते दाखव. हे सौरव जोशीचा ब्लॉग चालू आहे. हे बघा इकडे हा सौरव जोशी गेला मुंबईला. हम भी जाएंगे 2 दिन बाद. चहा झाला आताच आणि निधीच्या हातामध्ये बिस्किट. तिला बिस्किट बिलकुल आवडत नाही, पण फक्त चहा पिताना आम्ही तिच्या हातामध्ये टाइमपास साठी तिला बिस्किट देत असतो. पण ती काही बिस्किट खात नाही आणि आज खूपच नखरे करून दाखवते. 10 मिनिटं झाले चहा घेऊन आणि बिस्किट अजून पण निधीच्या हातात आहे. हे बघा खात नाही ती. आणि चहा आताच झाला आणि चहा झाल्यानंतर हे बघा ही काय आहे, रेडी आहे नाश्ता. सुबह का नाश्ता. आज यशोदानी पटापट सगळं काम केलेलं आहे. चहा नाश्ता, कारण की हमको बाहेर जाना है. कुठे जाना है सांगतो थोड्याच वेळात. यशोदाचा हा डोळा आहे ना खूप दुखतोय. हा वाला लाल पण झालाय थोडासा. बरेच दिवस झाला दुखतोय बोलते ना. हा दुखतंय. आकाश आणि मी पण झालोय रेडी आणि यशोदा आणि मी दोघं पण चाललोय दवाखान्यामध्ये निधी बाळाला सोडून. पहिल्यांदा आज निधी बाळा घरी आईसोबत एकटीच राहणार आहे. यशोदा आणि मी दोघं पण चाललोय बाहेर. आई तुझ्यासोबत राहील की न राहिलं काय झालं. आता कळलं रे तिला. मी कपडे घातले म्हणून तिला असं वाटतं बाहेर चालले पप्पा. आता येणार नाही माझ्याकडे. आता नाही तिला आता मी पण चालले. नाही. जा इकडे ये बाबू ये रे बाबू. चष्मा डायरेक्ट काढते. ये जा चला. आज पहिल्यांदा यशोदा आणि मी दोघंच चाललोय निधी बाळाला घरी सोडून. निधी बाळा आईसोबत कशी राहील आता बघूया आल्यानंतर. बघितली तर रडेल ती. तुझा लांब कुठेतरी मग जाऊ का. हा जा. खरंच मला भीती वाटते ती रडेल म्हणून. 9:30 वाजता आम्ही पोहोचलोय. बघूया आता किती वेळ लागतो. कदाचित गर्दी असेल की नसेल बघूयात. गर्दी तर नव्हती तरी पण 1 तास लागला जवळपास. आणि काही टेस्ट केला त्यांनी. सगळं काही व्यवस्थित आहे, पण 1 आठवड्यानंतर कळेल काय कसं आहे ते. कारण की गोळ्या वगैरे घेतल्यानंतर काय फरक पडतो ते लक्षात येईल. आणि बाहेर आले आई साहेबांना फोन आधी. निधी बाळ काय करते काय बोलते आई. झाली का तुमची तपासणी. निधी रडते का. निधी झोपली. झोपली पण. अरे वा. मग आपण अजून 1-2 तासांनी गेलं तरी चालेल. आई 1-2 तासांनी आला तर चालेल ना. आता फिरून येतो आम्ही. हा या बोलते आई. फिरून या. चला जाऊया पटकन.
हम आ गए. निधी बाळ किधर आहे? निधी बाळाला झोपवलं आहे तुम्ही? हा ऐकलं. तुम्ही गेलो हम्म. तर ती बोलायला चल तिकडे चल त्यांच्या पाठी. मग थोडीशी पुढे गेल्यासारखे केले आणि परत आणून तिकडे मस्कीच्या घरापर्यंत गेले आणि परत आले तर ती झोपूनच गेली. म्हणजे बाहेरची हवा लागली की ती झोपून गेली. हा झोपून गेली. बरं झालं. थोडस खेळली आणि माझ्या पोटावर अशी पडायला लागली. मला वाटलं मग आता हिला झोप आली आहे. हा जाताना थोडस बाहेर आपण खाऊ घालून येतो ना. तिचं पोट काय भरलेलं होतं आणि मस्त झोपून गेली. आणि आमचं पण काम मस्त झालं. फटाफट सगळे नंबर लागले है की नाही. यशोदा गर्दी नव्हती तिकडे. हा फटाफट लागले. डॉक्टर काय बोलले सांगाल का? डॉक्टर काय नाही बोलले. डॉक्टर बोलले औषध घ्या हे 8 दिवस बघा डोळ्यामध्ये ड्रॉप टाकून. जर ठीक झालं तर बरं आहे. पुढच्या आठवड्यात परत बोलवलं आता. म्हणजे आज शनिवार पुढच्या शनिवारी जायचं परत. म्हणजे जे कमी नाही झालं तर. हा माझा हरी काही त्रास देत नाही. खेळताय तुम्ही असल्यास कसा खेळतो तसाच खेळतो. वेगळं काहीच नाही. झोपेतून उठल्या उठल्या निधी बाळ माझ्यासोबत पलंगावरती खेळते. हे बघा तिचं सगळे खेळणे इकडे टाकलेत मी. पण तिला माझ्याच अंगावरती खेळायचे पप्पाच्या. है ना इथून है ना. पप्पाला सोडून नाही खेळायचं. पप्पा सोबतच खेळायचं. मी बेडवरती थोडासा आराम करतोय आणि इकडे बघा किती सारे खेळणे पडलेले आहेत. पण निधी बाळ माझ्याच अंगावरती खेळते. ढमुला कोण आवडतं? पप्पा आवडतात. पप्पा है ना निधी. कोण आवडतं तुला? पप्पा. पप्पा आवडतात. हा पडशील खाली. आणि आता वाजले आहेत दुपारचे 1 आणि वेळ झाली आहे जेवायची. आणि हे बघा निधी बाळ काय खाते. काय खाते निधी बाळ? काय खाते निधी बाळ? टमाटर खाते. टमाटर. मला वाटलं हे यशोदाने सलाद आणि त्यातला टमाटर उचलून ती खाते. तिला टमाटर खूप आवडतात. आणि आजचं जेवण आहे बटाटा वटाणा पालकची भाजी चटणी आणि चपाती. उठलो. नाही झोपायचं नाही. नाही डामा. उठा बोलते ती. मला मारतीस? नाही प्रेमाने मारते बोलते ती. धप्पा धप. ही प्रेम आहे तुझं आणि रागाने मारल्यास असं. अगं बाई गे लगेच सांगितलीस. हा बस झालं. तोंडावरच का मग? तुझं प्रेमच बरं आहे. निधी बाळाची दुपारची आंघोळ झाली आणि निधी बाळ झोपली होती. मग तिच्या बाजूला जाऊन मी पण झोपलो. तर ही उठली आणि मला उठवते अशी करून. उठ उठ पप्पा उठ. आणि त्याच्यानंतर नाटकी चालू झाली तिची. असे तिची झोप झालेली असली तर उठल्यास रडत नाही. ढंकीची किंग 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 ढंक. बस कर.
निधी बाळाचा खेळ. हे बघा निधीची मैत्रीण. हे कुठे बसली निधी? दाक्षा कुठे बसली आहे ग निधी? निधी दाक्षा याला बघून किती खुश झाले निधी. बाय बाय कर, बाय कर निधी. ती करते पण ही डमू नाही करत. गेली दाक्षा. येते आता परत थोड्या वेळाने. येईल येईल. प्रेम. हा बाप लेकीचं प्रेम आहे हो काही सगळं. ए डमू शी गंदडी शी. तसं नाही करायचं. अरे माझ्या तोंडावर येऊ लागलाय. नको गंदूबाई गंदूबाई.